तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे ओव्हरऑल मार्केटच्या बाबतीत. जी मार्केटमध्ये न्यूज यायला लागले की सोमवारी मार्केट मोठा गॅप ओपन होऊ शकतं. मार्केट गॅपअप झाल्यानंतर ना डायरेक्टली स्ट्रॉंग मोमेंटम राहणार, मार्केट अपसाईडला जाणार का मार्केट डाऊनसाईडला जाणार, सगळ्या गोष्टीचं डिटेल ॲनालिसिस आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर रिक्वेस्ट आहे व्हिडिओला स्टार्टपासून एंडपर्यंत जरूर बघा. त्यानंतर जर का तुम्ही व्हिडिओवरती फर्स्ट टाईम बघत असाल तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन आयकॉनला जरूर क्लिक करा, जेणेकरून जे पण नवीन व्हिडिओ असतील ते तुम्हाला रेग्युलरली भेटून जातील. आता आपण बघूया की मार्केटच्या बाबतीत मार्केटमध्ये अशा काय गोष्टी, अशा कोणत्या न्यूज आहेत की ज्याच्यामुळे मार्केटमध्ये एक चांगली मंडेला एक मोमेंटम राहू शकते किंवा मार्केट एक साईडवेज जाऊ शकते का. कारण की आपण बरेच लास्ट वीक जर का आपण बघायला गेलो तर लास्ट वीक ऑलमोस्ट एकाच दुसरं मार्केट दिवस फिरला असेल, त्यानंतर ऑलमोस्ट मार्केट फ्लॅट होतं, साईडवे होतं, चॉपी मार्केट आपल्याला बघायला भेटलं, ज्यामध्ये ऑप्शन बायरचा डेफिनेटली त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतो. बिकॉज ज्यावेळी मार्केट मोमेंटम करत नाही, मार्केट एकाच रेंजमध्ये अडकतं आहे, त्यावेळी आपल्याला मोमेंटम भेटत नाही आहे. तर मोमेंटम पाहिजे असेल देन डायरेक्शनल मार्केट पाहिजे. डायरेक्शनल मार्केटला काहीतरी न्यूज पाहिजे, काहीतरी मोमेंटम पाहिजे. तर आपण स्टार्ट करू. मोमेंटम कुठे येऊ शकते, का मार्केटमध्ये न्यूज आहे, सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघायच्या आहेत. आता सपोज थोडंसं बघायला गेलो तर US मार्केट, अमेरिकेचं मार्केट ज्यामध्ये फेड चेअर पॉवेल इंडिकेट करत आहेत की आता रेट हाईक करायचं, रेट कट करायचं टाईम आला आहे. आता त्यांचं स्टेटमेंट इनडायरेक्टली आहे, इनडायरेक्टली नाही बोलले की आम्ही कमी करणार आहे, बट त्यांचं इनडायरेक्टली स्टेटमेंट आहे की नाऊ द टाईम हॅज कम फॉर द पॉलिसी टू ॲडजस्ट. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर सिम्पल कन्सेप्ट आहे की फर्स्ट 3 तर गोष्टी असतात की एक तर काय करतील, इंटरेस्ट रेट जे आहेत ते रेटला वाढवणार किंवा इंटरेस्ट रेटला काय करतील, नन ठेवतील, वाढवणार नाहीत, कमी पण नाही करणार, आणि इंटरेस्ट रेटला काय करतील, कमी करतील. आता इन्फ्लेशनला कंट्रोल करायचं असेल, महागाईला कंट्रोल करायचं असेल तर इंटरेस्ट रेट ही वन ऑफ द बेस्ट त्याच्यामध्ये पार्ट असतो. आणि इंटरेस्ट रेटला आतापर्यंत त्यांनी काय करत होते की आतापर्यंत त्यांनी थोडंसं इंटरेस्ट रेटला काही चेंज नव्हते करत आहेत, जसं आहे तेच कॅरी फॉरवर्ड करत होते. त्याच्यामुळे त्यांचं थोडंसं इकॉनॉमी, त्यांचं थोडंसं GDP, बाकीच्या गोष्टीला त्यांचा थोडासा प्रॉब्लेम येत होता. अजून पण त्यांच्यामध्ये थोडंसं लॉकडाऊन नंतरनं म्हणजे 2020 नंतर त्यांच्यामध्ये थोडंसं डेटचं जे प्रमाण आहे हे वाढत चाललं आहे, त्याच्यामुळे त्यांना थोडंसं प्रॉब्लेमॅटिकल फेस यायला लागलं आहे. आणि आता त्यांच्याजवळ पर्याय नाही आहे, सोल्युशन नाही आहे, तर त्यांना इंटरेस्ट रेट काय करायला पाहिजेत, कट करायलाच पाहिजेत. ओके, तर वाढवायचा तर प्रश्न येत नाही आहे. ओके, मग राहिला प्रश्न कोणता, कमी करायचा, तर तेच त्यांचं स्टेटमेंट आहे इनडायरेक्टली द टाईम हॅज टू कम द पॉलिसी टू ॲडजस्ट. ओके, फॉर पॉलिसी टू ॲडजस्ट म्हणजेच काय की त्यांनी काय करणार की इंटरेस्ट रेट कमी करायचं प्लॅन त्यांचा जवळ आहे. आणि तेच वन ऑफ द रिझन आहे ज्यामुळे आपलं जे मार्केट आहे गिफ्ट निफ्टी हे आपल्याला 105.50 म्हणजेच ऑलमोस्ट 42% काय दिसायला आपल्याला थोडीशी पॉझिटिव्ह दिसायला. थोडंसं आपण ग्लोबल सेंटिमेंट जर का आपण बघायला गेलो, ग्लोबल मार्केट जर का आपण बघायला गेलो, देन आपल्याला मेजर जे इंडायसेस आहेत, मेजर डावजोन आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला पॉझिटिव्ह दिसायला बघायला भेटल्या. जे की डावजोनचं जे क्लोजिंग आहे ऑलमोस्ट 462.30ला अपसाईडला झाला. त्यानंतर ऑलमोस्ट बऱ्यापैकी S&P 500, नॅसडॅक, स्मॉल कॅप 2000, ओके, तर त्यांचा वेग्स पण ह्याच्यामध्ये डाऊन होताना बघायला भेटला, जे की चांगली गोष्ट आहे मार्केटसाठी, मार्केट अपसाईड मोमेंटममध्ये सस्टेन राहण्यासाठी. थोडंसं कमोडिटी जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, देन क्रूड ऑइल जे आहे, गोल्ड जे आहे हे वाढत चाललं आहे, हे थोडंसं निगेटिव्ह राहतं आपल्या मार्केटला. बाकी क्रूड ऑइल पण वाढत गेलं आहे. आणि थोडंसं जर का आपण गिफ्ट निफ्टीला जर का आपण बघायला गेलो, जो की 105 पॉईंट पॉझिटिव्ह होता. आता ह्याच्यामध्ये काय असू शकतं की मार्केटच्या जवळ जर का आपण चार्टवर जर का आपण डायरेक्टली आलो, तर मार्केटच्या जवळ इथं स्पेस आहे, इथे गॅप पेंडिंग आहे. ही जी गॅप पेंडिंग आहे ऑलमोस्ट येते तो 24,980च्या आसपास. तर ही काय आहे, गॅप एक पेंडिंग आहे. गॅप अप, गॅप डाऊन हे 2 सिनारिओ असतात. एकदा डिटेलमध्ये सांगतो काय सिनारिओ आहे की ज्यावेळी मार्केटचं कालचं क्लोजिंग सपोज ह्या पॉईंटला कुठंतरी आहे, त्यानंतर आज मार्केट इथं कुठंतरी ओपन झालं, तर मार्केटनं इथे गॅप क्रिएट केला. जनरली गॅप क्रिएट केल्यानंतरनं सपोज मार्केट इन फ्युचर ज्यावेळी पण अपसाईडला जातं, ट्रॅव्हल करतं, त्या टायमिंगला हे जे गॅप आहे हे ॲक्टिंग ॲज अ रेझिस्टन्स. तर एक कॉमन कन्सेप्ट आहे, बेसिक कन्सेप्ट आहे. त्यानंतरनं सपोज जर का मार्केट डायरेक्टली इथं ओपन झाला आणि इथं क्लोज झाला आणि इथं ओपन झाला, देन मार्केटनं
मार्केटनं डाऊनसाईडला गॅप क्रिएट केला आहे, ह्याला बोलतो आपण गॅप अप. आणि जनरली ज्यावेळी मार्केट डाऊनसाईडला येणार आहे त्यावेळी हे जे गॅप इथं ज्यावेळी मार्केट येतं रीच होतं त्यावेळी हे ॲक्टिंग ॲज अ सपोर्टचं काम करतं आहे. तर हे एक वन ऑफ द कन्सेप्ट आहे. आणि सेकंड कन्सेप्ट काय आहे की जनरली जर का आपण थोडंसं चार्टला थोडंसं डिटेल्स सोबत बघायला गेलो ह्याच्यामध्ये, तर इथं आपल्याला बघायला भेटते की ह्या पॉईंटला इथं एक गॅप पेंडिंग आहे. त्यानंतरनं इथं मार्केट 2 दिवस झालं कन्सॉल्टेशन केलं आहे. आता होणार असं आहे की उद्या त्याला मार्केट आजच की इंडिकेट दिसतं की 105 पॉईंट प्लस मायनस होईल ह्याच्यामध्ये, बट मेजर 100+ पॉईंटचा गॅपअप दिसतो आहे, जेणेकरून 0.42%चा गॅपअप आहे. म्हणजेच मार्केट उद्याच्याला आपलं जे मार्केट आहे ते समथिंग इथं कुठंतरी ओपन व्हायला पाहिजे ॲज पर गिफ्ट निफ्टी. म्हणजेच ऑलमोस्ट गॅप फिलिंगच्या जवळ मार्केट काय व्हायला आहे, ओपन व्हायला. तर ह्याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहे की जर का मार्केट गॅपला फिल करणार आहे, दोन गोष्टीमध्ये मार्केट गॅप फिल करतं आहे. एक तर मार्केट सपोज इथं क्लोज आहे, इथं ओपन आहे, त्यानंतर मार्केट काहीतरी टाईमपास केला, परत मार्केट जे वर जात आहे. जर का मार्केट असं रीच झालं जेणेकरून पास होत म्हणजे स्ट्रेट अवे वरती जात रीच झालं, तर इथं एक रीच व्हायची मेथड वेगळी आहे. आणि सपोज जर का मार्केट इथं त्याचा क्लोजिंग होता, इथं ओपन झाला, त्यानंतर समथिंग कुठं मार्केट गेलं आणि डायरेक्टली इथं मार्केट आहे आणि डायरेक्टली हे गॅपला भरणार आहे, म्हणजे गॅप फिल करणार आहे. आणि ते फिल डायरेक्टली गॅपअपनं जर का केलं, ओके, तर हा पॉईंट रिपीट आहे का की जर का मार्केट ट्रॅव्हल करत जर का गॅप फिल केला तर हा थोडासा स्ट्रॉंग राहतो. आणि जर का मार्केट डायरेक्टली गॅप म्हणजे गॅपला फिल करणार, कसं गॅपनंच गॅपला फिल केला, म्हणजे इथं गॅप डाऊन होता, इथं गॅपअप झाला, गॅपनंच गॅप डाऊनला जर का फिल केला तर बाईंगमध्ये मोमेंटम कमी येणार. बाईंगमध्ये मोमेंटम कमी येणार याचा अर्थ सिम्पल आहे की इथं मार्केट काय झालं आहे, क्लोज झालं आहे, त्यानंतरनं इथं क्लोज आहे, त्यानंतर मार्केट जर का डायरेक्टली मोठा गॅपअप झाला तर ऑलरेडी मोमेंटम येऊन गेला आहे. आता मार्केटजवळ मोमेंटमसाठी स्पेस उरत नाही आहे, कारण की हेच त्याच्याजवळ स्पेस होता. कदाचित ट्रॅप करायसाठी तुम्हाला एखाद्या वेळेस अपसाईडला मोमेंटम दाखवतील, त्यानंतरनं वरून दबाव करून पाडतील. तर हे एक गोष्ट लक्षात ठेवायचा मंडेच्या दिवशी ट्रेडिंग करते वेळेस, की मंडेला डोळे बंद करून बरेच जण काय करतील, ह्या न्यूजच्या बेसवरती कॉल बाय करून ठेवतील. पुट शॉर्ट करणारे लोक कमी असेल, बट कॉल बाय करणारे लोक जास्त असू शकतील. तर त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा डेंजर पॉईंट हाच असणार आहे की उघडल्या काही करू नका, थोडंसं वेट करा. त्यामध्ये 10-15 मिनटाचा टाईम फ्रेम बघा, चेक करा कशाप्रकारे मार्केट रिॲक्ट करते. तर जनरली असं होतं की गॅपला फिल करणार मार्केट प्लस गॅप अपनंच फिल करणार मार्केट प्लस त्याच्यामध्ये मोमेंटम कमी राहणार. ओके, तर बाईंगमध्ये थोडंसं मोमेंटम कमी राहायचे चान्सेस व्हेरी हाय आहेत. ओके, ह्याचा अर्थ असं नाही की मला सगळं पॉझिटिव्ह माहीत आहे, असं काही नाही आहे. मे बी आय एम रॉंग, बट त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी हिस्ट्री असं आत्तापर्यंत अशी सांगाले की जर का मार्केट गॅपला फिल करते विथ अ गॅप अप, देन चान्सेस इज व्हेरी लो की त्याच्यामध्ये मोमेंटम परत येईल. जनरली मार्केट तिथं टाईमपास करायचा प्रयत्न करतं आहे. मग एक्झॅक्टली आपण कोणत्या लेवलला बाय करू शकतो, कोणते लेवल्स असतील त्यामध्ये आपण प्लॅन करू शकतो. तर ह्यासाठी आपलं जे दुसरं चॅनल आहे त्याच्यावरती जरूर व्हिडिओ येतील, उद्याच्याला मे बी येईल की ओके. तर याच्यामध्ये त्यावेळी तुम्हाला मी सांगतो कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतो. बट करंटली तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की मार्केट त्याच्या ऑल टाईम हायच्या जवळ रीच करते, गॅपच्या आसपास रीच करते. जर का मार्केट डायरेक्टली गॅपअप झाला, मोठा पॉईंटचा गॅपअप झाला, तर पहिली 5 ते 15 मिनटाची कॅन्डलला वॉच करा. जर का तिथं युटर्न कुठं तर भेटला देन युटर्नला प्लॅन करू शकतो. अदरवाईज त्याच्यामध्ये सपोज कन्सॉल्टेशन जायचे चान्सेस व्हेरी हाय असेल आणि ज्यावेळी त्याचं रेंज ब्रेक होईल त्यानंतरनं पण आपण त्याच्यामध्ये प्लॅन करू शकतो. तर हे 2 वे झाले. इन डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगतो कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतो. अगेन व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे, कुठल्या प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. थोडंसं विकली टाईम फ्रेम जर का आपण ॲनालिसिस करायला गेलो निफ्टीमध्ये, तर निफ्टीला जर का आपण बघायला गेलो तर निफ्टी ऑलवेज त्याचं जे वीक आहेत हे कन्झिक्युटिव्ह 3 वीक मार्केट इन अ ग्रीनमध्ये आहे. हे एक चांगली गोष्ट आहे. मार्केट कंटिन्यू कुठल्याही प्रकारे निफ्टी अजून पण मेजर टाईम फ्रेमला निगेटिव्ह झालेले नाही आहे, ही चांगली गोष्ट आहे. आता त्याचं मार्केट कुठल्या लेवलला आसपास यायचा प्रयत्न करते, मार्केट त्याच्या ऑल टाईम हायच्या आसपास यायचा प्रयत्न करतं आहे. तर ह्यानंतर जर आपण बघायला गेलो, ह्याच्या आधी बघायला गेलो तर इथं मार्केट 3 वीक ग्रीन झाला, त्यानंतरनं 1 वीक रेड झाला, परत त्याचं मोमेंटम कंटिन्यू झाला. त्यानंतरनं इथं जर आपण बघायला गेलो तर टॉपला एक त्याच्यामध्ये आपल्याला शूटिंग टाईप ऑफ स्टार बनला कॅन्डल, त्यानंतर मार्केट गॅप डाऊन झाला, बट इथं परत एक हॅमर काइंड ऑफ पॅटर्न, अगेन गॅप अप. आता
मेजर मार्केटला जर का डाऊनसाईडला यायचं असेल तर मार्केट नखरं करणार नाही आहे, मार्केट टाईमपास करणार नाही, मार्केटमध्ये सडन फॉल येत असतो. बट मार्केटला जर का अपसाईडला जायचं असेल, तुम्ही हिस्ट्री जर का चेक केलं तर मार्केट अपसाईडला स्लो जाते कासवासारखं आणि पडताना ससासारखं पडत आहे. तर इथून जर का बघायला गेलो आपण तर इथून मार्केट स्ट्रेट अवे वरती गेला, हा डीप आहे, अगेन मार्केट वर जायचा प्रयत्न करते. जर का मार्केटला स्ट्रॉंग अपसाईडला जायचं असेल तर मार्केटला ऑल टाईम हाय ब्रेक करणं गरजेचं आहे, त्याच्यावर सस्टेन राहणं गरजेचं आहे. देन एक प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट अपसाईडला स्ट्रेंथ दाखवते. अदरवाईज जर का डाऊनसाईडला फॉल यायचा असेल तर मार्केटसाठी हेच लेवल आहे ज्यामध्ये 23,940चं लेवल आहे. ह्याच्या खाली जर का मार्केटनं फॉल दाखवला देन मार्केटमध्ये एक पॅनिक सेल ऑफ आपल्याला बघायला भेटू शकतो. अदरवाईज मार्केट आपलं स्ट्रॉंग आहे, पॉझिटिव्ह आहे आणि जोपर्यंत मार्केट ह्या 2 रेंजच्या मध्ये आहे तोपर्यंत काही घाबरायचं कारण नाही आहे. मार्केटसाठी मेजर मोमेंटम ह्याच्यावरती प्रोबॅबिलिटी वाईज येऊ शकते किंवा ह्याच्या खालती येऊ शकते. अदरवाईज जोपर्यंत या 2 रेंजच्या मध्ये आहे तर पोझिशनल बेसिसवरती थोडंफार स्ट्रक्चर पॉझिटिव्ह टू रेंज राहायचा प्रयत्न करू शकतं. देन थोडंसं जर का आपण बँक निफ्टीला जर का आपण बघायला गेलो आणि व्हिडिओमध्ये दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठं पण जर का आवडली देन चॅनलला लाईक करत जावा, बिकॉज लाईकनं मोटिवेशन भेटत असते, बाकी काही भेटत नाही आहे आणि असेच कंटेंट तुमच्यासाठी आणण्यामध्ये हेल्प होऊ शकते. तर थोडंसं आपण बँक निफ्टीला जर का आपण स्ट्रक्चर बघायला गेलो, बँक निफ्टीचं जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतं याच्यामध्ये, तर इथून जर का आपण हेच मोमेंटम प्लॅन केला तर इथं प्रिव्हियस टाईमला काय होता तर प्रिव्हियस टाईमला इथं रेजिस्टन्स करत होता, रेजिस्टन्स घेत होता, अगेन इथं एक ब्रेकआउट, अगेन इथून मार्केट अप साईडला सस्टेन झाला, परत मार्केट डाऊन साईडला आला आणि मार्केट त्याच लेवलला म्हणजे जिथं पहिल्यांदा रेजिस्टन्स घेतला तिथं मार्केटनं सपोर्ट घेतला आणि जर का मार्केटला ह्याच्यामध्ये फॉल यायचा असता तर इथून मार्केट फॉल आला असता. बट इथं बायर्स डॉमिनेशन जास्त आहे, बायर्सचं डॉमिनेशन जास्त असल्यामुळे मार्केट इथून एक रॅली अपसाईडला केलं आहे. ओके, तर हे सिम्पल गोष्ट आहे. तर इथं ॲक्युमुलेशन फेज झालं आहे, इथं मल्टिपल टाईम ॲक्युमुलेशन होत चाललं आहे. आता इथून मार्केटमध्ये 2 मोमेंटम आहेत. मार्केटसाठी खुली न्यूज पण आहे की अमेरिकेचं जे स्टेटमेंट आहे, ओके, म्हणजेच पॉवेल साहेबांचं जे स्टेटमेंट आहे की त्यांनी रेट कट करायच्या मार्गावरती आहेत. मे बी त्यांना सप्टेंबरमध्ये एक 11 किंवा 12 तारखेच्या आसपास एक अनएम्प्लॉयमेंट काय ते किती अनएम्प्लॉयमेंट झाले काय झाले त्याचा एक न्यूज त्यांना भेटणार आहे. तर त्याच्या बेसवरती त्यांनी ठरवतील रेट कटच्या बाबतीत. बट मोस्टली प्रोबॅबिलिटी त्यांनी रेट कट करावं लागेल किंवा करतील असं स्टेटमेंट आहे. तर त्याच्यामुळं मार्केट पहिल्यांदाच प्राईस ॲक्शन करायचा प्रयत्न चालू झाला आहे आणि इथून मार्केटसाठी जर का आपण बँक निफ्टीमध्ये बघायला गेलो तर ऑलमोस्ट गॅप फिल झाल्यासारखं झालं आहे. ओके, ऑलमोस्ट गॅप फिल झाल्यासारखं झालं आहे. आता जर का आपण स्पेस बघायला गेलो तर मार्केटसाठी जो स्ट्रॉंगेस्ट रेजिस्टन्स येतो आहे तो यायला लागला आपल्याला 51,450च्या आसपास आणि इथं सपोर्ट चांगला यायला लागला जो की 50,700च्या आसपास. ओके, तर हे 2 लेवल आहेत, 50,700 आणि 51,400च्या आसपास, 500च्या आसपास एक 2 रेंज येते. जर का आपण थोडंसं विकली टाईम फ्रेम जर का ॲनालिसिस करायला गेलो देन विकली टाईम फ्रेमवरती याच्यामध्ये इथे एक आपल्याला टाईप ऑफ ट्विझर बॉटम टाईप ऑफ पॅटर्न झाला, त्यानंतर इथे एक हॅमर टाईप ऑफ पॅटर्न, अगेन इथं शूटिंग स्टार टाईप ऑफ पॅटर्न, म्हणजे काय आहे की पुराच्या पुरा रेंज बाउंड पॅटर्न दिसते आपल्याला विकली टाईम फ्रेमवरती. बट एक स्टेटमेंट आहे की याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो थोडंसं मेजर टाईम फ्रेमला तर मार्केट इथे एक असेंडिंग ट्रायंगल टाईप ऑफ पॅटर्न बनवला होता, त्यानंतर एक ब्रेकआउट आला आणि हे जस्ट एक रिट्रेसमेंट असू शकतं. आता जर का ह्याच्यामध्ये स्पेस जर का अपसाईडला खुलली तर बँक निफ्टी अंडर परफॉर्म करायला आहे निफ्टीच्या आणि निफ्टी ऑलरेडी ऑल टाईम हायच्या जवळ आहे. बट बँक निफ्टी अजून पण ऑल टाईम हायच्या जवळ नाही आहे. तर बँक निफ्टी फुटू शकते अपसाईडला एकाच लेवलच्या वरती जर का बँक निफ्टी 51,500च्या वर सस्टेन राहिला तर अपसाईडला त्याच्यामध्ये एक मोठी स्पेस आहे त्या डायरेक्शनला जायसाठी, कारण की निफ्टी ऑलरेडी अपसाईडला जायचा प्रयत्न करत आहे. बट बँक निफ्टी अंडर परफॉर्म करायला लागला आहे. जर का बँक निफ्टीनं पण चांगला परफॉर्म दाखवला तर बोथ निफ्टी बँक निफ्टी अपसाईडला जायची मोमेंटम म्हणजे पोटेन्शियल दाखवू शकतात. ओके, तर अपसाईडला जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये तर मल्टिपल टाईम मार्केट इथं सपोर्ट घेतला होता, अगेन इथं सपोर्ट घेतला होता, अगेन इथं सपोर्ट घेतला होता, त्यानंतरनं हा जो ब्रेकडाऊन आला हा वेट रिट्रेसमेंट आला, त्यानंतर बँक निफ्टीमध्ये प्रेशर चांगलं झालं आहे. आता जर का आपण बघायला गेलो तर इथं मार्केटनं सपोर्ट घेतला, इथं सपोर्ट घेतला, हे मल्टिपल टाईम रेजिस्टन्स आहेत जे की इथं ब्रेकआउट दाखवलेत आणि इथं एक कन्फ्युजिंग कॅन्डल तयार करायला होप प्रोबॅबिलिटी जास्त आहे. उद्या त्याला गॅपअप होऊ शकतो आणि मार्केट लवकरच ही जे रेजिस्टन्स आहे नेक्स्ट रेजिस्टन्स तो रेजिस्टन्स ऑलमोस्ट याला 51,600 पासून 51,400च्या घरात. तर इथे एक मार्केट थोडासा टाईमपास करेल आणि अदरवाईज हे जर का मार्केटनं ब्रेक आणि सस्टेन दाखवली तर मग मार्केटसाठी स्ट्रॉंग रॅली यायला लागली ऑलमोस्ट 52,000च्या आसपास, म्हणजे 51,900 ते 52,100च्या आसपास याच्यामध्ये एक चांगली रॅली आली. तर सेलिंग आपल्याला कुठं बघायला भेटू शकतं तर सेलिंग आपल्याला बघायला भेटू शकते ह्याच डब्यामध्ये, ह्याच रेंजमध्ये आपल्याला सेलिंग चांगलं बघायला भेटेल, कारण की मार्केटनं हा जो फॉल आला त्यानंतर ज्यावेळी मार्केट अपसाईडला जाईल तर
मार्केट जर का डाऊनविंड जर का अपसाईडला गेला तर टॉपला ह्याच्यामध्ये सेलर ह्याच्यामध्ये एंट्री करतील. मे बी दोन गोष्टी जास्तीत जास्त होऊ शकतील. एक तर मार्केट तिथं जर का आला तर एक रेंज बाउंड दाखवू शकते, जसं इथं दाखवायला आहे, आणि वरती गेल्यानंतर थोडंसं सेलिंग प्रोबॅबिलिटी वाईज देऊ शकते, म्हणजे सेलिंग तर देऊ शकते किंवा मार्केट रेंज बाउंड जायचे चान्सेस व्हेरी हाय आहेत. तर हे आपल्याला वाटतं याच्यामध्ये. बट डायरेक्शन कुठं फुटू शकते, जर का मार्केट डायरेक्टली गॅपअप झाला तर मधलं हे एक रेंज आहे, ही रेंज जर का मार्केटनं तोडलं तर त्याच्यामध्ये चांगली मोमेंटम प्रोबॅबिलिटी वाईज येऊ शकते, जे की 51,500-600च्या वरती. ओके, तर इथून एक आपल्याला 400 पॉईंटचं एक रॅली बघायला भेटू शकते बँक निफ्टीमध्ये, जी येणे पेंडिंग आहे. आणि रेजिस्टन्स म्हणजे स्ट्रॉंग सेलिंग झोन किंवा सेलिंग झोन नाही आहे, बट रेजिस्टन्स जो एरिया आहे तो 52,000, जो की सायकोलॉजिकल नंबर आहे. डेफिनेटली ह्या लेवलला तिथं थोडंसं नकर करणार मार्केट, टाईमपास करू शकते, साईडवेज होऊ शकते किंवा डाऊन साईडला पण येऊ शकते. ओके, तर एवढं इझिली हे लेवल ब्रेक होणं पॉसिबल नाही आहे. जर का चुकून ब्रेकआउट झाला आणि चुकून जर का 52,800च्या सस्टेन राहिला तर मग ह्याच्यामध्ये रॉकेटच होऊ शकतं. ओके, तर हे झालं बँक निफ्टीमध्ये. थोडंसं मिड कॅप निफ्टीवरती जर का आपण बघायला गेलो तर मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी आहे मंडेला, आणि मिड कॅप निफ्टीमध्ये जर का आपण बघायला गेलो तर मिड कॅप निफ्टी ऑलरेडी रॅली केले. थोडंसं जर का विकली टाईम फ्रेम बघायला गेलो तर नुसतं अपसाईडच जायला लागलं आहे. याच्यामध्ये मिड कॅप निफ्टीमध्ये जो पण फॉल यायला लागला आहे हा बाईंग यायला लागला आहे. अगेन मार्केट त्याला बाउन्स दाखवलेलं आहे अपसाईडला. करंट कंडिशन जर का बघायला गेलो तर बाईंगमध्ये जास्त इंटरेस्टेड मी पर्सनली नाही आहे, बिकॉज ऑलरेडी स्ट्रेच झाले मार्केट, खूप स्ट्रेच झालं. आणि थोडंसं डेली टाईम फ्रेमवरती जर का आपण आलो तर एकच गोष्टीला चांगली बाईंग येऊ शकते. आता काय आहे की हा जो फॉल आला होता, म्हणजे इथून जे मार्केट फॉल आला होता ह्याच्यामध्ये हे जे फॉल आला होता, तर लास्ट टाईमला इथं अनएम्प्लॉयमेंटचा जो रेट होता हा वाढला होता, त्याच्यामुळं फॉल आला होता. मोठे गॅपडाऊन मारून मार्केट पॅनिक करायचा प्रयत्न केला, बट इथून परत बाउन्स आला आणि त्यानंतरनं स्लोली बेसिसवरती अपसाईड एक कन्सॉल्टेशन अगेन मोठा अपसाईड झाला आहे. आता ही जी मुवमेंट आहे सिमिलर टाईप ऑफ पॅटर्न, एक्झॅक्टली सेम नाही आहे, बट लिटिल बिट सिमिलर टाईप ऑफ पॅटर्न इथं पण बनला आहे. फक्त एकच फरक आहे की ह्याच्यामध्ये खराब न्यूज आली होती आणि मार्केटनं त्याला त्या न्यूजला रिॲक्ट केला, बट ह्याच्यामध्ये जे न्यूज यायला ही पॉझिटिव्ह आले. इंटरेस्टिंग झालं आहे की पॅटर्न दिसतो आहे आपल्याला निगेटिव्ह, बट न्यूज यायला पॉझिटिव्ह. तर थोडंसं कसं ओपन होतं आहे, कारण की निफ्टी जी आहे ती आपल्याला पॉझिटिव्ह ओपन होताना बघायला भेटते. ह्याच्यामध्ये पॅटर्न निगेटिव्ह झाला तर बरेच जण ज्यांनी पण पुट पोझिशन बाय केले असतील किंवा कॉल शॉर्ट केले असेल तर ते सगळे ट्रॅप होतील उघडल्या. त्याच्यामुळे एक्सपायरी पण आहे, प्लस उघडल्या ते लोक ट्रॅप होतील. तर त्याच्यामुळे एक त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजिंग राहायचे, प्रोबॅबिलिटी ॲडजस्टमेंट सगळं चालू होतील, तर ते गोष्टी ह्याच्यामध्ये बघायला भेटतात. प्लस ह्याच्यामध्ये हे जे रेजिस्टन्स होता हा रेजिस्टन्स त्यानं ब्रेक केला आहे, बट ही जी कॅन्डल काल बनली होती ही चांगली सेलिंग बनली होती. इंटरेस्टिंग राहील जर का ह्याच्यावरती मार्केट सस्टेन राहिला तर एखाद्या वेळेस त्या दिवशी आपल्याला एक चांगली मोमेंटम अपसाईडला बघायला भेटेल. अदरवाईज जर का मार्केट हे पण गॅपअप झाला तर थोडंसं स्टार्टिंगला त्याच्यामध्ये नखरे होतील, साईडवे जायचा प्रयत्न होऊ शकतो. कारण की काय होईल, ज्यांनी पण शॉर्ट केले ते लॉंग जातील, जे पुट बाय केलेत ते पुट शॉर्ट करतील. त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला एक रेंज बघायला भेटू शकते. थोडंसं तुम्ही याच्यामध्ये ट्रॅप होऊ शकतात जर का अर्ली मॉर्निंग एंट्री प्लॅन केला तर. अदरवाईज याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो मोमेंटम कुठे येऊ शकते, जर का मार्केट 13,116 हवेत जर का कुठे ओपन झाला तर ह्याच्यावरती परत एक स्पेस राहिली आणि मार्केट खुलं राहिलं, तिथून मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारे रिस्ट्रिक्शन नाही आहेत. तर ते एक वे आहे की जे बाबा ह्याच्यावरती एक चांगली मोमेंटम प्रोबॅबिलिटी वाईज दिसू शकते. अदरवाईज मार्केटसाठी इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट यायला लागला जो की 12,800-900च्या आसपास येतो. त्यानंतरनं इथं मल्टिपल टाईम रेजिस्टन्स घेतला होता, ब्रेकआउट आला. तर हे दोन लेवल आहेत तिथं मार्केट एखाद्या वेळेस सपोर्ट घ्यायचा प्लॅन करते, जो की 12,750चा आहे. एक आहे 12,890 किंवा 12,900 आणि 12,750 आसपास आहे. तर हे दोन ठिकाणी मार्केट एक चांगला सपोर्ट घ्यायचा प्रयत्न दाखवू शकते. आणि सपोज जरी मार्केट गॅपडाऊन ओपन झाला तर आफ्टरनून सेशन नंतरनं आपल्याला एक रिव्हर्सल बघायला भेटेल, किंवा जर का कंटिन्यू व्हायचं असेल तर याच्यामध्ये गॅपडाऊन नंतर जर का मार्केट अजिबात रिव्हर्सल नाही आला, डाऊनसाईडला कंटिन्यू आला, तर तिथं आपल्याला चांगले पॅनिक सेल ऑफ बघायला भेटू शकते. एक्झॅक्टली जे पण अपडेट असतील ते जे आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला जरूर भेटतील आणि तिथं तुम्ही जॉईन करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. याच्यामध्ये कुठल्या प्रकारे पेड सर्व्हिस दिली जात नाही आहे. ओके, व्हिडिओ जर का आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.